नमस्कार. 9:30 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारताची शांतता आणि स्थैर्य यांना धक्का पोहोचवणाऱ्या प्रादेशिक गटांना पाकिस्ताननं थारा देऊ नये, अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी यांनी ठणकावलं. रखडलेली बांधकामं आणि गृहनिर्माण प्रकल्पांना पुनरुज्जीवित करण्यासाठी विविध उपाययोजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. डाळींच्या दरात घट, बोनससह किमान हमीभावाने कडधान्यांची खरेदी करण्याचे केंद्र सरकारचे नाफेडला निर्देश. बलात्कार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची पॅरोलवर सुटका न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. ओला आणि उबेर टॅक्सीवर निर्बंध घालण्याच्या मागणीसाठी आज राज्यातल्या विविध भागात रिक्षांचा संप. करविवरणपत्रासह संबंधित कागदपत्र सादर न करणाऱ्या आणखी 57 राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगाकडून रद्द. 6वं विश्व मराठी साहित्य संमेलन भूतानची राजधानी थिम्पू इथं होणार. आणि कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचं दुचाकीस्वाराने केलेल्या मारहाणीनंतर निधन, दोषींना कठोर शिक्षा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पाहूया सविस्तर वृत्त. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रादेशिक विकासाबाबतची अमेरिकेची भूमिका विशद केली. भारत अमेरिका यांच्या दरम्यानच्या धोरणात्मक आणि वाणिज्य सहकार्याबद्दलही उभयतांनी चर्चा केली, असं पंतप्रधान कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पाकिस्ताननं दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, तसंच भारत आणि अफगाणिस्तानमधली शांतता आणि स्थैर्य यांना धक्का पोहोचवणाऱ्या प्रादेशिक गटांना पाकिस्ताननं स्वतःच्या भूमीवर थारा देऊ नये, असं केरी यांनी म्हटलं आहे. त्यापूर्वी त्यांनी दिल्लीत आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दहशतवादाच्या विरोधात एखाद्या राष्ट्राचा लढा पुरेसा नाही, तर त्यासाठी सर्व जगानं एकत्र यायला हवं, असं केरी यांनी यावेळी म्हटलं. सुरक्षा हे सर्वात मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं. हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए-तोयबा यासारख्या गटांविरोधात कडक कारवाई करण्यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चा केल्याची माहितीही त्यांनी दिली. गेल्या काही वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापार दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. वॉशिंग्टन ही नवी दिल्लीची निर्यातीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. प्रस्थापित शक्ती म्हणून जागतिक घडामोडींमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे, असंही केरी म्हणाले. गृहनिर्माण क्षेत्रातल्या समस्या दूर करण्यासाठी अल्प आणि दीर्घ मुदतीचे उपाय सुरू करण्यासाठी अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीनं आज मंजुरी दिली. या क्षेत्रातल्या गुंतवणुकीत वाढ करण्याच्या, वादांचं निराकरण करण्याच्या आणि कर्जाच्या दबावाखाली असलेल्या मालमत्तांचे प्रश्न हाताळण्याच्या उपायांचा यात समावेश आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. बांधकाम क्षेत्राचं देशाच्या विकास दरात 8% योगदान आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या समस्यांचं लवकर निराकरण करण्याची गरज आहे. रेंगाळलेल्या बांधकाम क्षेत्रातल्या प्रकल्पांना पैसा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक विचारविनिमय करेल, असंही ते म्हणाले. विदेशी गुंतवणूकदारांना विशिष्ट अटींसह परमनंट रेसिडेन्सी स्टेटस अर्थात कायमस्वरूपी निवासी दर्जा देण्याच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयामुळे देशात परकीय गुंतवणुकीला आणि मेक इन इंडिया उपक्रमाला चालना मिळणार आहे. हा कायमस्वरूपी निवासी दर्जा 10 वर्षांसाठी दिला जाईल. संरक्षण क्षेत्रात 100% थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या परकीय थेट गुंतवणूक धोरणातल्या बदलाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. देशात डाळीच्या किमतीत घट झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. डाळींचं पीक भरघोस येण्याचा अंदाज आहे. तसंच आयात डाळीची उपलब्धता वाढल्यामुळे डाळीचे दर कमी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी साठेबाजांविरोधात केलेल्या कारवाई दरम्यान 1.33 लाख टन डाळ जप्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. ही डाळ विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करण्यात येत असल्यामुळेही डाळीचे दर उतरायला मदत झाल्याचं ते म्हणाले. या संदर्भात ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी दिलेल्या या काही प्रतिक्रिया. डाळीचा भाव कमी व्हायला लागला म्हणजे यावर्षी पाऊस भरपूर आहे आणि नवीन पीक येत असल्यामुळं जे जुना माल असतो मिलवाले किंवा व्यापारी हे आता कमी भावात काढून टाकतात. तूर डाळीला टाईम आहे अजून पुष्कळ, पण तरी पण तूर डाळीचे भाव कमी झालेले आहेत. सध्या आता डाळीचे भाव तर स्थिर आहे. 80, 85, 90, 100पर्यंत डाळी आहे आतापर्यंत. त्याच्या सांगू नाही शकत. रेट वाढू पण शकते आणि कमी पण होऊ शकते. तुरीची डाळ स्वस्त झाली म्हणून आज बाजारात तुरीची डाळ घ्यायला आलो. 160 रुपये 170 रुपये किलो विकली जाणारी तुरीची डाळ आज 80 आणि 90 रुपये किलो मिळते. ते बघून खूप आनंद झाला. मी 1 किलो तुरीची डाळ घेणारी भाव बघितला आणि चक्क मला इतकं आश्चर्य आणि नवं झालं. मी 1 किलो तुरीची डाळ घेणारी मी डायरेक्टली 5 किलो तुरीची डाळ घेतली. कारण की
तुरीच्या एवढी महाग झालेली होती की जो बजेट आमचा पूर्ण हुकलेला होता. दरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांमुळे डाळीच्या किमती 200 रुपयांवरून 100 रुपये प्रति किलो झाल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीनं व्यक्त केली आहे. राज्यसभेतल्या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांची आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झालेल्या प्रत्येक मतदारसंघात एक राज्यसभा सदस्यानं संघटना वाढीचं काम करावं असं आवाहन करण्यात आलं, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशा मतदारसंघांमधल्या स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्यात नवचैतन्य जागवावं आणि या मतदारसंघात पक्षाचं वर्चस्व प्रस्थापित करावं अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बैठकीला मार्गदर्शन केलं. पक्षाच्या वाढीसाठी राज्यसभेच्या खासदारांची भूमिका महत्त्वाची असल्याचं पंतप्रधान म्हणाले. कर्तव्य बजावताना एका दुचाकीस्वारानं केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचं आज मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी इथं शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या संदर्भात आरोपींना अटक केली आहे. त्यांना कडक शिक्षा व्हावी याकरता पोलीस प्रयत्न करेल. आम्ही मागच्या काळात असा निर्णय घेतला आहे की अशा प्रकारे ज्या पोलिसांचा काम करताना अशा प्रकारचा मृत्यू होईल त्यांना शहीद झाल्याचं समजण्यात यावं आणि त्यांच्या कुटुंबाला तशा प्रकारचे सगळे फायदे देण्यात यावे. त्याप्रमाणे सगळे त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी पूर्ण सरकार उभं राहील. हे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये तर त्या कुटुंबाला सगळी मदत मिळावी. त्यांच्या मुलाला त्यांचा मुलगा आहे त्याला सरकारच्या नोकरीमध्ये आपल्याला सामावून घेता येईल का या संदर्भातला निर्णय करण्यात येईल आणि त्याला सामावून घेण्यात येईल. 23 ऑगस्ट रोजी खार इथल्या एका पेट्रोल पंपालगत वाहनांची तपासणी करत असताना एक दुचाकीस्वार अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं. विना हेल्मेट असणाऱ्या दुचाकीस्वाराकडे परवाना आणि कागदपत्रे नव्हती. याबद्दल विचारणा केल्यानंतर शिंदे आणि दुचाकीस्वारामध्ये बाचाबाची झाली. या दरम्यान या अल्पवयीन दुचाकीस्वारानं शिंदे यांच्यावर बांबूनं हल्ला केला. त्यानंतर त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी अल्पवयीन दुचाकीस्वार आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे हल्ले रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याबरोबरच पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. विलास शिंदे यांच्या परिवारातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याबरोबरच ॲक्सिस बँकेशी झालेल्या करारानुसार शिंदे कुटुंबियांना 25 लाखांपर्यंतची मदत देण्यात असल्याची माहितीही केसरकर यांनी दिली आहे. ओला आणि उबेर टॅक्सीवर निर्बंध घालण्याच्या मागणीसाठी आज मुंबईसह राज्यातल्या विविध भागात रिक्षाचालक मालकांनी 1 दिवसाचा संप पुकारला होता. ॲपवर आधारित सेवांवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला अपयश आलं असून या सेवांमुळे टॅक्सी आणि रिक्षा व्यवसायावर त्याचा परिणाम झाला असल्याचं शशांक राव यांनी म्हटलं आहे. या संपकरी रिक्षा चालकांना सरकारनं आश्वासन दिल्यानंतरही त्यांनी उचललेलं हे पाऊल दुर्दैवी असल्याचं परिवहन विभागानं म्हटलं आहे. नागपूरमध्ये विदर्भ ऑटो रिक्षा चालक फेडरेशनच्या वतीनं नागपूरमध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं. संपामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. पुण्यातही प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर रिक्षा चालकांनी आंदोलन केलं. या संपादरम्यान खासगी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचं नुकसान करण्यात आल्याचंही समजतं. ओला आणि उबेर बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करत असल्यामुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येत आहे. शासनानं आपल्या मागण्यांकडे लवकर लक्ष दिलं नाही तर कडक आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात जर शासनाने काही धडा नाही घेतला किंवा या पद्धतीने बदल नाही केल्यास या अवैध जी ओला उबेर सारख्या टॅक्सी संघटना चालू आहेत त्यांच्यावर त्वरित बंदी न घातल्यास त्याच्यापुढे या पुढील आठवड्यामध्ये जोरदार संपूर्ण राज्याचे रिक्षा चालक एकत्र येऊन मुंबईमध्ये मोठं आंदोलन करणार आहे. दरम्यान पनवेल, कळंबोली, खारघर, खांदेश्वर या भागात संपामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मात्र ठाण्यामध्ये या संपाचा परिणाम दिसत नव्हता. नोटीस बजावूनही प्राप्तिकर विवरणपत्रासह संबंधित कागदपत्र सादर न केलेल्या आणखी 57 राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगानं रद्द केली आहे. यामुळे नोंदणी रद्द करण्यात आलेल्या राजकीय पक्षांची संख्या 248 झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज ही माहिती दिली.
राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 365 राजकीय पक्षांची नोंदणी झाली होती. त्यापैकी आता केवळ 117 पक्षांचीच नोंदणी कायम आहे. त्या 17 मान्यताप्राप्त पक्षांचाही समावेश आहे. बलात्कार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या दोषींची पॅरोलवर सुटका न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कारागृह संहितेमध्ये त्यानुसार बदल करण्यात येणार असून दरोडा आणि अपहरण या आरोपांखाली शिक्षा भोगणाऱ्या दोषींनाही हा नियम लागू होणार आहे. मुंबईतल्या पल्लवी पुरकायस्थ बलात्कार आणि हत्या प्रकरणातला दोषी सज्जाद मोगल पॅरोलवर असताना फरार झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा कैद्यांना तातडीच्या कारणासाठी फक्त 7 दिवसांची रजा मिळू शकेल अशी माहिती राज्य सरकारनं जारी केलेल्या प्रस्तावात देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर कैद्यांच्या पॅरोलच्या हमीपत्राची रक्कम 5,000 वरून 15,000 करण्यात आली आहे. विश्व मराठी परिषदेच्या वतीनं आयोजित 6वं विश्व मराठी साहित्य संमेलन भूतानची राजधानी थिंपू इथं होणार आहे. विश्व मराठी परिषदेचे सल्लागार डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रसिद्ध लेखक आणि संपादक संजय आवटे या संमेलनाचे अध्यक्ष असतील तर विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष निलेश गायकवाड हे संमेलनाचं स्वागताध्यक्षपद भूषवणार आहेत. 22 आणि 23 सप्टेंबर रोजी हे संमेलन होणार आहे. भूतानचे शिक्षण मंत्री ठाकूरसिंग पोडियल यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होईल असं डॉ. श्रीपाद जोशी यांनी सांगितलं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं हे संमेलन भरवण्यात येतं. भारताबाहेर जे राहणारे मराठी लोक आहेत त्यांच्यापर्यंत मराठी पोहोचवली पाहिजे, मराठी संस्कृती पोहोचवली पाहिजे आणि त्याचंच हे पहिलं एक रूप म्हणून आम्ही मराठी साहित्य संमेलन, विश्व मराठी साहित्य संमेलन हे आम्ही भूतानमध्ये भरवत आहोत. हे जे संमेलन आहे हे संमेलन आमच्या गेल्या 5 वर्षाच्या अनुभवानंतरचं असेल. येत्या 5 तारखेपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांनी चोख व्यवस्था केल्याची माहिती पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. गणेशोत्सव काळासाठी सुमारे 50,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाचे 6,000 कर्मचारी, गृहरक्षक दलाचे 250, वाहतूक क्षेत्रातले 390, राष्ट्रीय छात्र सेनेचे 400 तर एनएसएसचे 900 विद्यार्थी, स्काउट आणि गाईडचे 300 विद्यार्थी, 3,536 वाहतूक पोलीस, नागरी संरक्षण दलाचे 1,500 कर्मचारी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. रस्ते वाहतूक सुरळीत राखण्यासाठी गिरगाव चौपाटीसह 5 ठिकाणी पोलीस नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. याशिवाय मिरवणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध ठिकाणी मनोरेही उभारण्यात येत आहेत. विद्यार्थिनींना शालेय शिक्षणक्रमातच स्वसंरक्षणाचे धडे देण्याची गरज आहे असं मत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केलं. पंढरपूर इथं प्रातिनिधिक स्वरूपात निर्भया पथकाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसंच अशा गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कारवाई करण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना केल्याचं त्यांनी सांगितलं. साध्या वेशातले पोलीस, विशेषतः महिला पोलीस तसंच कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश असेल. हे पथक छुप्या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं रोमिओगिरी करणाऱ्यांचं तसंच युवती महिलांना त्रास देणाऱ्यांचं चित्रीकरण करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. इतर मागासवर्गीयांसाठीच्या केंद्रीय आरक्षणाची 3 भागात विभागणी करण्याच्या मागणीसाठी 12 बलुतेदार आणि भटक्या विमुक्तांनी आज मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढला. इतर मागासवर्गीय चळवळीचे नेते हरिभाऊ राठोड यांच्यासह इतर नेत्यांची या मोर्चाला प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय इतर मागासवर्गीय आरक्षणाचा फायदा सर्वदूर पोहोचावा यासाठी भटके विमुक्त, 12 बलुतेदार आणि अतिमागास अशा 3 भागात या आरक्षणाची विभागणी करावी. राज्यातल्या भटक्या विमुक्त समाजाला क्रीमी लेअरच्या अटीतून वगळावं. 12 बलुतेदारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावं. 12 बलुतेदारांना राज्यात भटक्या विमुक्तांप्रमाणे वेगळं आरक्षण द्यावं. भटक्या विमुक्त आणि 12 बलुतेदारांना जातीचे दाखले घरपोच द्यावे यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. भटक्या विमुक्त व्यक्ती माणूसच आहेत हे व्यवस्थेला ओरडून सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो असं ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यात जामखेड इथं लोकाधिकार आंदोलन संघटनेनं आयोजित केलेल्या भटक्या विमुक्त दिनाच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. धुळ्यात आज बालशिक्षण परिषदेतर्फे बालकवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या राज्याध्यक्ष अलका बियाणे यांनी दीप प्रज्वलन करून संमेलनाचं उद्घाटन केलं. विविध शाळांमधल्या बालकवींनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी बालिकांनी नृत्यही सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. बालशिक्षण क्षेत्रातलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व दिवंगत ताराबाई मोडक यांची पुण्यतिथी आणि मादाम मॉन्टेसरी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं.
राजधानी दिल्लीत आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठल्यानं शहरात अनेक भागात वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे 2 इमारती ढासळल्यानं 7 जण मृत्युमुखी पडले. पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झालं होतं. राज्यात नांदेड, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. येत्या 36 तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान अंश मध्ये. मुंबई कमाल 31, किमान 25. नागपूर 32-23. पुणे 29-22. औरंगाबाद 31-23. नाशिक 29-22. कोल्हापूर 26-22. रत्नागिरी 29-22. सोलापूर 31-23. आणि अमरावती कमाल 26 तर किमान 21. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची शांतता आणि स्थैर्य यांना धक्का पोहोचवणाऱ्या प्रादेशिक गटांना पाकिस्ताननं थारा देऊ नये, अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी यांनी ठणकावलं. रखडलेली बांधकामं आणि गृहनिर्माण प्रकल्पांना पुनरुज्जीवित करण्यासाठी विविध उपाययोजना, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. डाळींच्या दरात घट, बोनससह किमान हमीभावाने कडधान्यांची खरेदी करण्याचे केंद्र सरकारचे नाफेडला निर्देश. बलात्कार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची पॅरोलवर सुटका न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. ओला आणि उबेर टॅक्सीवर निर्बंध घालण्याच्या मागणीसाठी आज राज्यातल्या विविध भागात रिक्षांचा संप. करविवरणपत्रासह संबंधित कागदपत्र सादर न करणाऱ्या आणखी 57 राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगाकडून रद्द. 6वं विश्व मराठी साहित्य संमेलन भूतानची राजधानी थिम्पू इथं होणार. मारहाणीनंतर निधन, दोषींना कठोर शिक्षा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.